आजच्या ठळक बातम्या. कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा गंभीर इशारा. ओरिसाला पळालेल्या आरोपीच्या मुसक्या पनवेल पोलिसांनी आवळल्या. मंडणगड तालुक्यातील चिंचोळी पूल पाण्याखाली जाण्याची भीती. दापोली कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा छळ. सायन कोळीवाडा येथे भाजपा आमदाराने काढली तिरंगा रॅली. दोडा मार्ग ते वीसघर रस्त्यावरील लाखो झाडांची होणार कत्तल. लांजा शहरात महामार्गावरील खड्डे भरण्यास प्रारंभ. कैलासवासी बाबूराव जोशी ग्रंथालयात पुस्तक पेढी आणि वाचक गट सुरू. आदिवासी बांधवांनो, शिक्षणात प्रगती केल्यास समाजाचा उद्धार. ग्रामीण सर्पमित्राकडून अजगराला जीवदान. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. मुंबईतील कबूतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबूतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून 13 ऑगस्ट पासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रेही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिलाय. या संदर्भात बोलताना जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. शस्त्र उचलणे हा आमचा स्वभाव नाही, पण धर्माविरोधात पाऊल उचलले गेले तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही भारताचे संविधान, कोर्ट आणि सरकारला मानतो, परंतु आमच्या धार्मिक तत्वांवर गदा आणली तर आम्ही कोणालाही मानणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. पनवेलमध्ये 7,40,000 रुपये किमतीचे 5 आयफोन चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी केल्यानंतर आरोपी हा त्याच्या मूळ गावी ओडिसा येथे गेला होता. पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेण्यासाठी ओडिसा गाठले असता आरोपीच्या गावाला पुराच्या पाण्याने वेढले होते. यावेळी पोलिसांनी हार न मानता फायर ब्रिगेडची मदत घेऊन डिंगीच्या माध्यमातून तब्बल पाण्यातून 8 किलोमीटर आत जाऊन लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. अशोक घराई असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 7,40,000चे 5 आयफोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले. मंडणगड तालुक्यातील चिंचाळी पूल हा सध्या टिकटिक करणारा बॉम्ब ठरतोय. मुसळधार पावसात आणि गणपती उत्सवाच्या गर्दीत हा पूल पाण्याखाली जाण्याची भीषण शक्यता आता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे. आज कारवाई नाही केली तर उद्या मृत्यू मोजावे लागतील. वाहन चालक, पादचारी, महिला आणि लहान मुलांचे प्राण या पुलावरून जाताना धोक्यात येतात. एकदा पूल पाण्याखाली गेला की वाहतूक ठप्प, रुग्णवाहिका अडकणार आणि ग्रामस्थांना जीव वाचवणे अशक्य होणार आहे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने एका प्राध्यापकानेच तिचा लैंगिक छळ केल्याची लेखी तक्रार थेट विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. कुलगुरूंनी या तक्रारीची गंभीर दखल घेत त्या प्राध्यापकाला निलंबित केलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. घरोघर तिरंगा, प्रत्येक हृदय हिंदुस्थानी या घोषणांनी दुमदुमलेल्या या यात्रेची सुरुवात विजयनगर, आंबेडकर नगर आणि म्हाडा चाळ येथून झाली. यात्रा MGR चौक मार्गे आमदारांच्या कार्यालयात पोहोचली. त्यानंतर मक्कावाडी जंक्शन, कोळीवाडा जंक्शन, हनुमान मंदिर, सायन हॉस्पिटल जंक्शन, गांधी मार्केट आणि माटुंगा सर्कल मार्गे पुढे जात पूर्ण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडा मार्ग ते वीसघर मार्गाचे रुंदीकरण होणार आहे. मात्र या रस्त्याच्या कडेला असलेले लाखो रुपये किमतीचे हजारो झाडांची कत्तल आता केली जाईल, ज्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडेल असं आता म्हटलं जात आहे. उन्हाळ्यात ही झाडे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना सावलीचा आधारवड बनतात. रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण कामाला दिवाळीनंतर सुरुवात होणार आहे. रस्त्यालगत फळझाडांचाही समावेश आहे. दोडा मार्ग ते वीसघर रस्ता सध्या सुस्थितीत आहे. फक्त काही वळणांचे रुंदीकरण आणि काही आवश्यक ठिकाणी पूल बांधण्यात आले तरी रस्ता वाहतुकीस योग्य होईल, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली असून 2 दिवसांपूर्वी तालुका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग ठेकेदार विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लांजा शहरात खड्डे भरण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. लांजा शहराच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या उड्डाणपुलाचे काम आता सुरू आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कैलासवासी बाबूराव जोशी ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आणि मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल पद्मश्री डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या जयंतीचा औचित्य साधत मागासवर्गीय, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी असलेल्या पुस्तक पेढी योजनेअंतर्गत पुस्तक संच वितरण आणि महाविद्यालयीन ग्रंथालयाचा अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय झालेला वाचक गट उपक्रमाचे उद्घाटन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. कुठल्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे असल्याने प्रत्येक आदिवासी बांधवांनी शिक्षणात प्रगती केल्यास समाजाचा उद्धार होईल, असे प्रतिपादन चौगदुर्ग क्षेत्र प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांनी केले आहे. खालापूर तालुका आदिवासी समाज यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुंबई-पुणे रस्त्यावर नढाळ येथील काळंबादेवी मंदिराच्या आवारात करण्यात आली. यावेळी आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचे पूजन आणि पुष्पहार अर्पण माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी झुंद्रे, सरपंच प्रफुल्ल विचारे, आदिवासी समाज अध्यक्ष अनंत वाघमारे, उपाध्यक्ष राजू सुतक, सचिव दिलीप ढाके, खजिनदार संजय पवार, माजी सरपंच विष्णू खैर, नितीन तवले यांच्या हस्ते करण्यात आले. म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील माजी सरपंच स्वप्नील बिराडी यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये अजगर असल्याची माहिती वडवली येथील निशांत बिराडी, निसर्ग बिराडी आणि शिवराज चाळके या सर्पमित्रांना कळताच त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन अनिकेत कांबळे यांच्या सहकार्याने अजगर जातीच्या मोठ्या सापाला कोणतीही इजा न करता मोठ्या शिताफीने पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.